बोर्डावर तुम्ही 2 उदाहरणं बघितली, तुमच्या लक्षात येईल की दिलेल्या या 5 अंकी किंवा 6 अंकी संख्येला 5 ने जरी साधं भागायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो भागाकार करताना वेळ खूप जाणार आहे आणि ह्याचं उत्तर हे दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे पॉइंट मध्ये येणार आहे. आता एवढा वेळ विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असतो का? आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर नक्कीच नसतो. आता पाहायचं उत्तर कसं काढायचं. फक्त तुम्हाला दिलेली वरची संख्या आहे ना, तिचे प्रत्येक अंकाची दुप्पट करायचे आणि शेवटून एक अंक सोडून पॉइंट द्यायचं, झालं तुमचं उत्तर. पहा आता ज्या क्रमाने संख्या लिहिल्या त्याच क्रमाने अंकांची दुप्पट करा. 1 ची दुप्पट 2, 4 ची दुप्पट 8, 2 ची दुप्पट 4, 2 ची दुप्पट 4 आणि 4 ची दुप्पट 8. आता एक अंक सोडून पॉइंट द्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 2844.8 याचं उत्तर येतं. आताच या प्रश्नाचं उत्तर तर करूया. पहा 2 ची दुप्पट 4, 3 ची दुप्पट 6, 1 ची दुप्पट 2, 3 ची दुप्पट 6, 4 ची दुप्पट 8, 2 ची दुप्पट 4. एक अंक सोडून पॉइंट द्या म्हणजे वेळ वाचवता येतो विद्यार्थी मित्रांनो.